कापशी खोऱ्यातील विश्वकर्मा सुतार लोहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत श्री विश्वकर्मा जयंती अतिशय उत्साहात साजरी. महिलांची लक्षणीय उपस्थिती. कापशी खोऱ्यातील श्री विश्वकर्मा सुतार लोहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापशी तालुका कागल यांच्या वतीने कापशी येथील भावेश्वरी सांस्कृतिक हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 31 रोजी विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी झाली. कापशी खोऱ्यातील विविध गावांमधील अनेक तरुणांनी एकत्र येत सन 2024 पासून श्री विश्वकर्मा सुतार लोहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करत दरवर्षी श्री विश्वकर्मा जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते. त्याचबरोबर या संस्थेच्या वतीने वर्षभर परिसरातील सुतार लोहार समाज हितासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जातात. मोठे विजन घेऊन स्थापन झालेल्या या सेवाभावी संस्थेमार्फत यावर्षी विश्वकर्मा जयंती महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत साजरी झाली. कार्यक्रमामध्ये समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्री विश्वकर्मा प्रतिमा पूजनाने व महाआरतीने झाली. यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कापशी खोऱ्यातील सुतार लोहार समाजातील यशस्वीतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अनुसया उदय सुतार मुंबई पोलीस हसूर बुद्रुक, वर्षाराणी तुकाराम सुतार पांगिरे कर वसुली अधिकारी या तरुणींचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे विश्वकर्मा प्रतिष्ठान मुरगुड अध्यक्ष प्राध्यापक महादेव सुतार, आडुरकर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा भारती नरेंद्र सुतार आडुरकर, साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा संपादक अनिल सुतार, अनिल तुकाराम सुतार संकेश्वर, बाळासाहेब तुकाराम लोहार निप्पाणी उद्योजक यासह विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये सर्वांनी सुतार लोहार समाजाची सद्यस्थिती व समाज उन्नतीसाठी काय करता येईल यावर प्रत्येकाने आपले मत व्यक्त केले. त्यानंतर अशोक लोहार हसूर बुद्रुक यांनी यावर्षी या संस्थेमार्फत कापशी येथे विश्वकर्मा मंदिर व सभागृह बांधकामासाठी 1.25 गुंठे जमीन खरेदी केल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील या संस्थेची विविध ध्येय धोरणे व समाजातील युवक व महिला या सर्वांसाठी विशेष उपक्रम व विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवून महिलांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सुतार यांनी केले तर आभार विनायक सुतार कापशी यांनी मानले. यावेळी शीतल अशोक लोहार, लोकनियुक्त सरपंच हसूर बुद्रुक, रुपाली सचिन सुतार, ग्रामपंचायत सदस्य कासारी, सुनील दत्तात्रय लोहार, बालाजी मंडप डेकोरेशन अनूर, सचिन दत्तात्रय सुतार, श्री दत्त फर्निचर अँड CNC कार्विंग बेनिकरे, नेता तानाजी सुतार, माजी सरपंच माद्याळ, संध्याताई दत्तात्रय लोहार माजी उपसरपंच अलाहाबाद, बंडू सुबाना सुतार माजी उपसरपंच माद्याळ, अस्मिता गजानन लोहार ग्रामपंचायत सदस्य, मालोबाई चंद्रकांत सुतार माजी सरपंच हनबरवाडी, छबुताई पांडुरंग सुतार वडगाव माजी सरपंच, प्रकाश ज्योतिराम सुतार माजी सरपंच करंजिवणे, गणपती मारुती सुतार बोळावी, निलेश विठ्ठल सुतार ग्रामपंचायत सदस्य हनबरवाडी, बाळासो गुंडू सुतार माजी सरपंच बेलेवाडी काळम्मा, आनंद निवृत्ती सुतार सेवानिवृत्त शिक्षक कासारी याचबरोबर समस्त कापशी खोऱ्यातील सुतार लोहार समाजातील आजी माजी सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग, महिला वर्ग तसेच कापसी सेनापती अलाहाबाद, कासारी, नंद्याळ, हनबरवाडी, बाळेघोल, जैन्याळ, मुगळी, अर्जुनवाडा, हळदवडे, करंजिवणे, तमनाकवाडा, माद्याळ, करड्याळ, वडगाव, बेलेवाडी मासा, बेलेवाडी काळम्मा, बोळावी, हसूर खुर्द, हसूर बुद्रुक, मांगनूर, ठाणेवाडी इतर भागातील समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री विश्वकर्मा सुतार लोहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चिकोत्रा खोरे कापशी तालुका कागल या संस्थेचे अध्यक्ष महादेव विष्णू सुतार कापशी सेनापती, उपाध्यक्ष नेताजी राजाराम सुतार कासारी, खजिनदार बाळकृष्ण गणपती सुतार वडगाव, सचिन नामदेव सुतार हसूर खुर्द, सदस्य सचिन वसंत सुतार कासारी, प्रमोद बाबूराव सुतार वडगाव, सतीश संभाजी सुतार कापशी, दत्तात्रय महादेव लोहार अलाहाबाद, प्रकाश पांडुरंग लोहार तमनाकवाडा, श्रीकांत दत्तात्रय सुतार बेलेवाडी मासा, अमृत पांडुरंग मिस्त्री बेलेवाडी कासारी, शिवाजी श्रीपती सुतार मांगनूर, शिवाजी दत्तात्रय सुतार हसूर खुर्द यांनी विशेष सहकार्य केले. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कापशीहून अनिल सुतार.